नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मस्त फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवरती शुभमन गिलनी मोठी कामगिरी दुहेरी अर्थाने केली. कप्तान म्हणून नाणेफेक जिंकली आणि नंतर कडक बॅटिंगसुद्धा केली. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या खेळाचं वर्णन हे मस्तपैकी के एल राहुल आणि शुभमन गिलनी धावांचं जेवण जेवलंय असं मी लेले पद्धतीने करीन. त्याच खेळाबद्दल काय आव्हानं होती आज मैदानावरती त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सगळ्यांना कल्पना होती की नाणेफेक जिंकणारा कप्तान हा 100% पहिली बॅटिंग घेईल. कारण कारणे दोन होती. एक म्हणजे खेळपट्टी बॅटिंगला एकदम टकाटक होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमालीची गरम हवा होती. या दोन्हीचे परिणाम पहिली बॉलिंग करणाऱ्या टीमवरती नक्की होणार होते. पण सामना चालू व्हायच्या अगोदरच संकेत मिळाले की मानव सुतारला अभिमानाची मानाची अशी कसोटीची कॅप देण्यात आली. आणि मला आनंद याच्याकरता झाला की या खेळाडूंनी प्रथम श्रेणीच्या खेळामध्ये भारताच्या क्रिकेटमध्ये भरपूर कामगिरी सातत्याने करून दाखवलेली आहे. त्यामुळे त्याला संधी मिळाल्याचा मला आनंद झाला. बाकी संघामध्ये सगळ्या अपेक्षित गोष्टी होत्या, समोरच्या संघामध्ये सुद्धा अपेक्षितच खेळाडू होते. आणि खेळ जेव्हा चालू झाला तेव्हा कळून चुकलं की गोलंदाजांची सत्वपरीक्षा पहिल्या दिवशी बघितली जाणार आहे. कारण उंचेपुरे फास्ट बॉलर 135-140च्या स्पीडनी बॉलिंग करायचा प्रयत्न करत असताना विकेट कीपर मात्र गुडघ्याच्या खाली बॉल पकडत होता. याचा अर्थ बॉल असा जात नव्हता तर बॉल असा येत होता. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहत होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये बॉल बॅटवर सुद्धा येत नव्हता. त्याच्यामुळे के एल राहुलला खास करून थोडासा जम बसवायला वेळ लागला. त्याच्या उलट यशस्वी जयस्वाल हा जास्त आश्वासक वाटला. आणि जसं इतक्या चांगल्या खेळपट्टीवरती साधी त्या मानाने बॉलिंग असताना बॅट्समनच्या डोक्यात एकच गोष्ट असते की अरे थोडा वेळ विकेटवरती उभा राहू आणि नंतर एक प्रदीर्घ खेळी करू. यशस्वी जयस्वाल तेच करायला निघालेला असताना लेग साईडला फ्लिक करताना त्याच्या बॅटला बॉल लागला आणि विकेट कीपरने झेल पकडला आणि अगदी खाल मानेने तो तंबूत परतला. कारण त्याच्या हातनं एक सुवर्णसंधी निसटलेली होती. साई सुदर्शनच्या मागे संघ व्यवस्थापन भक्कम उभा आहे. तो तिसऱ्या क्रमांकाला सर्वोत्तम ऑप्शन आहे असं भारतीय संघ व्यवस्थापनचं म्हणणं आहे. म्हणून ते त्याला बॅटिंग करतायत. त्या आत्मविश्वासाने आज तो बॅटिंगला आला. सुरुवातीच्या काळापासून मस्त त्यांनी के एल राहुलपेक्षा जास्त काय म्हणतात त्याला आश्वासनं देत बॅटिंग केली, फटकेबाजी केली. स्पिनरला म्हणा, फास्ट बॉलरला म्हणा. फक्त असं करत असताना दोनदा त्याचे कठीण झेल सोडले गेले. एकदा त्याची जेव्हा एज लागली तेव्हा फर्स्ट स्लिपमधल्या फिल्डरला डावीकडं लो कॅच घेता आला नाही आणि दुसऱ्या वेळेला विकेट कीपरला लो कॅच घेता आला नाही. आणि त्याच वेळेला के एल राहुललाही एक जीवदान मिळालेलं आहे. कॅच सुटल्याचं जीवदान नाही, कॅच पकडल्याचं जीवदान. कारण त्याच्या बॅटला इतका हलकासा बॉल लागलेला होता की ना तो त्याला कळला, ना फिल्डिंग टीमला कळला, ना की अंपायरला कळला. हे म्हणतात नशीब. आणि त्याचा फायदा घेत के एल राहुलनी कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी केली. एकेरी दुहेरी धावांवरती भर ठेवला आणि अगदी जेव्हा सोपे चेंडू मिळाले तेव्हा त्याचा खरपूस समाचार घेतला. के एल राहुलच्या बरोबरीने साई सुदर्शननी सुद्धा विश्वासाने बॅटिंग केली आणि तो शतकाकडे वाटचाल करत असताना आऊट झाला. परत एकदा विकेट कीपरनीच त्याचा लो कॅच पकडला. मी म्हणेन साई सुदर्शननी जे काही त्याच्यातली गुणवत्ता दाखवलेली आहे त्याला न्याय देण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करतोय. ही गोष्ट मला मनाला भावून गेली. के एल राहुल स्थिरावलेला असताना त्याला येऊन मिळाला तो शुभमन गिल. आणि शुभमन गिलनी मैदानात पाऊल ठेवलं ते मोजक्या प्रेक्षकांच्या परंतु टाळ्यांच्या गजरात. कारण तो लोकल बॉय आहे आणि त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची करमणूक केली आणि कडक बॅटिंग केली. एकदम कडक. म्हणजे त्याला T20 टू कसोटी क्रिकेट फॉर्मॅट बदलायला जणू काही वेळच लागला नाही. मानसिक शारीरिकदृष्ट्या तो संपूर्णपणे तयार होता. आणि त्यांनी आणि के एल राहुलनी दमलेल्या बॉलर्सचा एकदम व्यवस्थित समाचार घेतला. के एल राहुलपेक्षा
शुभमन गिल हा जास्त सुरेख फटकेबाजी करत होता. त्याचं कारण स्पिनर असू देत, फास्ट बॉलर असू देत, त्याला त्यांनी कोणाला डोक्यावरती बसून दिलं नाही. इवन त्यांनी मारलेला एक समोर षटकार हा सुद्धा लाजवाब होता. के.एल. राहुलनी तब्येतीत आपलं 12वं शतक पूर्ण केलं. फक्त एक गंमत झाली, लागोपाठ तिसऱ्यांदा शतक केल्यानंतर तो लगेच आऊट झालेला आहे. लगेच म्हणजे अगदी आजच्या मॅचमध्ये तर पुढच्या चेंडूवरती तो आऊट झालेला आहे. त्याला त्याचं वाईट वाटलं, कारण कुठल्याही खेळाडूला शतक पूर्ण झाल्यानंतर लगेच आऊट व्हायचं नसतं. तो सुद्धा झेल जो होता तो सुद्धा खाली अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सुरेख पकडला. त्याच्यानंतर शुभमन गिलला येऊन मिळाला ऋषभ पंत, ज्याच्या डोक्यावरती किंचित दडपणाचं ओझं होतं. एक तर त्याची IPL मधली कामगिरी खराब झालेली होती. भारतीय कसोटी संघातलं त्याचं स्थान किंचित प्रश्न विचारण्याचं झालेलं होतं. अशा वेळेला तो त्याची बिंदास बेधडक फटकेबाजी, बेमुरवत फलंदाजी करतोय का मान खाली घालून बॅटिंग करतोय, परिस्थितीची गरज ओळखून बॅटिंग करतोय, हे बघायला मी सरसावून बसलो होतो. कबूल करायला लागेल की ऋषभ पंतनी आज काही गडबड केली नाही, आतताई फटके मारले नाही. एक त्याला फायदाही असा झाला की समोर शुभमन गिल होता, जो त्याचा मित्र आहे, आणि या दोघांनी नंतर मस्त बॅटिंग केली. शुभमन गिल शतकाकडे कसा चालत गेला हे कळलंसुद्धा नाही, इतक्या त्याच्या बॅटिंगमध्ये सहजता होती. आणि ऋषभ पंतनी थोडासा वेळ घेतला जम बसवायला. नंतर जेव्हा समोर एकदम सोपा ऑफ स्पिनर आला तेव्हा त्याला 3 षटकार एका षटकामध्ये मारून त्यांनी आपल्या धावा बरोबर वाढवल्या. दिवसाचा खेळ संपत असताना शुभमन गिलचं शतकसुद्धा झालं, ऋषभ पंतचं अर्धशतकसुद्धा पूर्ण झालं. दोघांची भली मोठी अखंडित शतकी भागीदारीसुद्धा झालेली आहे. आणि या सगळ्याचा परिणाम भारतीय संघाने 368 धावांचा टप्पा गाठून दाखवलेला आहे. आजच्या खेळामध्ये 3च विकेट गेलेले आहेत. समोरच्या बॉलरची व्यवस्थित दमछाक झालेली आहे. आणि ज्या खेळाडूंना, ज्या संघाला टेस्ट क्रिकेट खेळायचा तेवढा अनुभव नाही, त्यांच्यातली ती कमतरता दिसून आली. कारण दिवसामध्ये त्यांचा ओव्हर रेटसुद्धा एकदम कमी राहिलेला आहे. 6.5 तासाच्या खेळामध्ये 90 ओव्हर संघाला पूर्ण करायच्या होत्या आणि त्याच्याऐवजी आज 77च ओव्हर झालेल्या होत्या. पंचांनी उन्हाच्या तडाख्याचं लक्षात घेऊन अर्धा तास वाढवूनही दिला, परंतु त्याच्यातही 7 ओव्हर पूर्ण झाल्या आणि दिवसाअखेरीला मला वाटतं 85 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. ही गोष्ट अफगाणिस्तानला लक्षात ठेवायला लागेल. मान्य आहे, हवा अत्यंत चॅलेंजिंग आहे, प्रचंड गरमी आहे चंदीगडमध्ये, तडाखा लागणारं ऊन आहे, तरीही ओव्हर रेटची गोष्ट पंच जास्त समजून घेत नाहीत, त्याला दंड ठोठावतात. ही गोष्ट त्यांना लक्षात घेतली पाहिजे. प्रयत्न कौतुकास्पद हे अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी केलेली आहे. सलीमची बॉलिंग असू देत, नंतर करोटीची लेफ्ट आर्म स्पिन असू देत, याच्यामध्ये थोडासा दम वाटला. पहिल्याच दिवशी काही चेंडू किंचित वळत होते, त्यामुळे सामना संपल्यानंतर जे साई सुदर्शन पत्रकार परिषदेत आला तेव्हा तो म्हणला, माझा अंदाज आहे दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपासून या विकेटवरती बॉल वळायला लागेल. त्याचं कारण रोलिंग केलेलं आहे, पाणी मारून रोलिंग केलेलं आहे, पण तरी बॉलरच्या फुटमार्कनी, बॅट्समनच्या विकेटवरनं पडण्याने जी माती आता लूज होते ती या उन्हाच्या तडाख्याने त्याच्यातल्या पाण्याचा अंश संपूर्णपणे उडून जाणार आहे आणि नंतर ती माती मोकळी व्हायला मदत होणार आहे. भारतीय संघ मला वाटतं तेच डोक्यात ठेवून येईल की बॅटिंग करायची ती एकदाच करायची, किंवा लागली तर बॉलर्सना विश्रांती देण्यापुरतीच थोडीशी करायची. पहिल्या इनिंगमध्ये थकलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंची दयामाया करायची नाही. दुसऱ्या दिवशी ही तब्येतीत बॅटिंग करायची आणि त्याच्यानंतर थकल्या अवस्थेमध्ये त्यांना बॅटिंगला बोलवायचं. आपल्या बॉलर्सना 40 ओव्हरचीच बॉलिंग साधारणपणे द्यायची की जेणेकरून त्यांना पहिल्या दिवशी थोडी बॉलिंग, आपलं दुसऱ्या दिवशी थोडी बॉलिंग, तिसऱ्या दिवशी थोडी बॉलिंग, अशा पद्धतीची योजना भारतीय संघाला आखेल ही माझी अपेक्षा आहे, हा माझा अंदाज आहे. आजच्या दिवशीच्या खेळामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. उन्हाचा तडाखा, अनुभव कमी असतानासुद्धा अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जीव लावून फिल्डिंग केली, दम लावून बॉलिंग केली, याच्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. के.एल. राहुल आणि साई सुदर्शननी
लगेच आपल्या खेळामध्ये बदल करून कसोटी क्रिकेटला साजेशी बॅटिंग केली, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट मनाला भावली ती म्हणजे शुभमन गिलची क्लासी बॅटिंग. त्यामुळे आजचा दिवस या गोष्टींनी लक्षात राहणार आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा दिवसाचा खेळ हे मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर. बाय बाय.